नमस्कार, आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण लांबकानेवाडी ह्या गावामध्ये आहे आणि ह्या ठिकाणी एक दुःखद घटना घडली काल। त्या घटनेचा पूर्ण लाडसंगी सर्कल तालुक्यात पडसाद उमटला आहे। म्हणजे पूर्ण घराची राखरांगोळी झालेली आणि ह्या ठिकाणी ह्या गावचे सरपंच पती गौतम भाऊ घोरपडे हे आपल्याला बोलणार आहेत। त्यांच्याशी आपण माहिती जाणून घेऊ की जेणेकरून ही घटना कशी घडली आणि आपण यासाठी काय प्रयत्न केले आणि यापुढे काय करणार आहे। तर ही जी घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठे होते? काल 8 वाजेला मला आमच्या ग्रामपंचायत सदस्य भरतभाऊ जराड्याचा फोन आला। मी या चौका गावी होतो। मी तात्काळ लगेच अग्निशमन दलाला फोन केला। अग्निशमन दलानं मला लगेच माहिती दिली। लगेच आम्ही इथून अग्निशमन दलची गाडी निघली। इथून 20 मिनिटं झाली। तात्काळ किती मिनिटात गाडी आली? ती गाडी पाऊन 45 ते 46 मिनिटात गाडी इथं आली पोहोचली। बरं, गाडी एक होती का दोन होते? गाडी एकच होती। हा, तात्काळ त्यानं खूप फास्ट विझवण्याचा प्रयत्न केला। बरं, अग्निशामक दलाच्या काही लोकांनी ऑफिसच्या म्हणजे नियमानुसार काही पैशाची मागणी वगैरे केली होती का? काहीच नाही त्यानं बरं, ते इनामूल्य काम करता असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर आहे? काही ठिकाणी ते येतात मदत करण्यासाठी, पण अशी माहिती मिळाली की बाबा ज्या ठिकाणी घटना घडली पाण्याचा वापर, कारण प्रशासन कसं आहे पूर्ण 100% मोफत काम करत नाही, पण ह्या गावचे सरपंच यांनी जे फोन केला आणि त्यांच्या त्या फोनचा फायदा झाला असा की ते तातडीने या ठिकाणी आले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तातडीने ते इथं आले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि खूप मदत केली। त्यांच्यामुळं हानी वाचली। तुम्ही त्यानंतर इतर कोणत्या अधिकाऱ्याला फोन केला की बाबा ही अशी घटना घडली आणि त्याचा पडसाद? त्याच्यानंतर तहसीलदार साहेबाला फोन केला। तहसीलदार साहेब कोणते? आपले मुनवाड साहेब। बरं, काय म्हणे ते? काही आले होते? तात्काळ त्यांचे मंडळाधिकारी आणि तलाठी सकाळी पंचनाम्याला पाठवले आणि आपले बीडचे जमादार कोणते? बीडचे जमादार आपले करमाड पोलीस स्टेशनचे नवघरे साहेब आले होते का? आणि जगताप साहेब आणि त्याच्या ते इथं आले। त्यांना खूप मदत केली। या ठिकाणी एमएससी बोर्डचे कर्मचारी आले, त्यांना खूप मदत केली आणि हानी टळली। 2 तासानंतर अग्नी विझवण्यात आली। बरं, ही जी घटना घडली याच्यासाठी आता आपण प्रशासनाला काय मागणी करणार आहे तुम्ही? प्रशासनाला आपण मागणी केली, यांना काय जे मदत हवी हा, ही मदत देण्यात यावी। प्रशासनाला आचारसंहितेमुळे त्यांना तर आपल्याला काही घरकुल देता येणार नाही, पण आपण 100% त्याला मदत करून आचारसंहिता संपल्यानंतर तिघाला घरकुल देणार आहे। आणि या मतदारसंघाचे माजी आमदार म्हणता येईल आता आचारसंहिता असल्यामुळे, ते आले होते तर त्यांनी कोणतं आश्वासन वगैरे दिलं का किंवा काही मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे का? आपले मतदारसंघाचे आमदार नाना यांनी खुशीतून त्यांच्या कपडे गाद्या वगैरे ही मदत करणार आणि पत्र सुद्धा देणार। तर आपल्या मतदारसंघाचे आमदार म्हणजे जे बागडे नाना यांनी सांगितलं की बाबा माझ्या खुशीतून मी एक संसारोपयोगी फुलाची पाकळी म्हणून काही कपडे झोपण्यासाठी आणि संसारोपयोगी म्हणजे जेवणाचे भांडे वगैरे देणार आहे। तर ती एक छोटीशी मदत आहे। 22 कुटुंब आहे त्यांचं। 22 जणाला कपडे, अंगावरती रग, गादे वगैरे सर्व भांडे वगैरे नानाच्या सहकुशीतून नाना देणार आहे। बरं, त्यांची माझ्या वतीनं मी त्याला 3 कट्टे गहू आणि 2 कट्टे तांदूळ देणार आहे। बरं, आणि आता त्यांनी सांगितलं की बाबा काही बँकेचं कर्ज भरण्यासाठी आम्ही पैसे आणले होते, पुन्हा रोजगार हमीच्या माध्यमातून तुमच्याच माध्यमातून ह्या ठिकाणी ह्या लाभार्थ्यांना विहिरी मंजूर झाल्या आणि त्यासाठी पैसा आणला होता, तो पैसाही जळून खाक झालेला आहे। तर यासाठी आता काय करता येईल?
त्याच्यामुळं आपण सगळ्याकडून वर्गणी तर जमा करणं चालूच आहे आपली, आणि सहकुशीना देणारच आहे. सगळ्याकडून वर्गणी जमा करून आपण त्यांचं जर प्रशासन म्हणजे आता बँकेचे जर अधिकारी या गावात आले आणि त्यांनी सांगितलं या शेतकऱ्याला की तुम्हाला पीक कर्ज दिलेलं आहे किंवा काहीतरी रक्कम आहे आणि ती तातडीने भरा, तर यासाठी तुम्ही गावचे प्रथम नागरिक सरपंच म्हणून कोणती भूमिका तिथं निभवणार आहेत? त्याला ह्या वर्षी न भरता आपण पुढच्या वर्षी भरायचे सांगू, आणि ते ऐकणार आहे असं बोलणं झालं माझं त्याच्यासोबत. बर, तर आताच यांनी सांगितलं की जर ग्रामीण बँक असेल किंवा सहकारी बँक किंवा कुठलीही बँक असेल आणि या बँकेचे जर अधिकारी या ठिकाणी वसुलीसाठी आले तर आम्ही त्यांना एक विनंतीपूर्वक सांगू की बाबा ही घटना अत्यंत वाईट घडलेली आणि त्यामुळे ह्या लोकांचे तुम्ही पैसे मागणी करू नका. 1 किंवा 2 वर्ष दम धरा, कारण संसार उभा राहायला म्हणजे आयुष्य जातं आणि दमडी करून माणूस संसार उभा करतं. अवघ्या काही क्षणात म्हणजे अर्ध्या तासात राखरांगोळी झालेली. त्यामुळे प्रशासनाला गावच्या सरपंचाच्या वतीने आणि आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलच्या वतीने आम्ही विनंती करतो की तातडीने होईल ती मदत आणि इतरही आपली मनभावना म्हणजे जसं आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला मदत करतो त्याच पद्धतीने ह्या लोकांना आपली मदत झाली पाहिजे अशीच अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.